नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लग्न मंडपात आता वधू आणि वरांची एंट्री झालेली असते। तर मिथुन काका अंतरपाठ घेऊन उभे असतात, तर गुरुजी मंत्र बोलत असतात। तर इकडे पार्थ आता लग्नाची खूपच घाई झालेली असते। अंतरपाठाच्या वरून तो काव्याला लपून लपून पाहत असतो। काव्या आता डोळ्याने खुणकवते की काय देशमुख, तुम्ही पण तर तेव्हा मोठा भाऊ जे करेल तेच लहान भाऊ देखील करणार, म्हणजे जीवासुद्धा नंदिनीला चोरून पाहण्याचा प्रयत्न करत असतो। तर हे सगळं पाहून नंदिनीला हसायला येत असतं की जीवा किती उत्सुक आहे लग्नासाठी। आणि अखेर गुरुजी म्हणतात की तुम्ही आता एकमेकांना हार घाला। तर काव्या पारच्या गळ्यात हार घालते, तर दुसरीकडे रम्या आता उभी असते आणि तिच्या हातात सुद्धा मंगळसूत्र असतं। तिने आता डोक्याला मंडोळ्या वगैरे बांधलेल्या असतात आणि ती पूर्णपणे पारसोबत लग्न करण्यासाठी रेडी असते। आणि रम्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट फिरत असते की गुरुजींनी तिला काही सांगितलं आहे की मी तुझं आणि पारचं लग्न पाहतोय, आणि ती त्याच भ्रमामध्ये असते। असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।